आजच्या तरुणांच्याकडे पाहिली मनामध्ये एकच शंका येते की पुरातन काळापासून चालत आलेली ही बंदविद्या यांत्रिकी ज्ञानानं पुस्तके ज्ञानानं नष्ट होणार की काय अशी मनामध्ये शंका येते, परंतु हा गैरसमज चुकीचा आहे. म्हणून म्हणलेला शरीर मात्र शरीर बलवान असेल तर कोणती विद्या आपल्याला प्राप्त करता येते, ती विद्या शास्त्रीय असो किंवा साहित्यिक विद्या असो किंवा क्रीडा क्षेत्रातील विद्या असो. म्हणून आपण शरीर बलवान बनवा. सर्वच काही पैलवान घडणार नाही, परंतु ज्यांनी पैलवान केली त्यांचं वयोमान वाढलेलं आहे. हे अनेक उदाहरणं आपल्याला आता पाहता येईल. परत दोघांनी चटी घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. उदयरानं कधी तुम्हाला त्यावेळेला धाव देतील पैलवान. जरा पैलवान मंडळी हरलेली जिंकलेली पाठीमागे व्यासपीठावर नाहीये, प्लीज एक नवोदित बनलाय पहा. काही घडू शकते. क्षणाक्षणाला उत्कंठा बनवणारी गोष्टी. मला वरून सारखे फोन येतात, जरा प्लीज इकडे वा इकडे. साहेब रावणाने मी आभार मानतोय. परवानगी आपल्या असेल सर्वांना तुम्ही मानवा. या ठिकाणी तमाम कुस्तीच्या शौकीनांनी उत्तम दर्जाची शांतता राखली, त्याबद्दल संयोजक कमिटीच्या वतीनं कुस्ती शौकीनांचं मी या ठिकाणी आभार. उत्तम न्यायदानाचं काम केलं त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतोय. रोटर मालक हे मैदान तयार करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं. नाव काय? रोटर मालक अक्षय मोहिते यांनी उत्तम असं मैदान तयार केलं. यशवंत पाटील बोलवलेकर निवेदन करत असताना एखादा गुन्हा अधिक शब्द आमच्या मुखातून गेला असेल कृपया माफ करावाने कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि राहिलेल्या कुस्तीचं वर्णन असा हा सुंदर आनंदाच्या डोही आनंदाचा रंग हा सुंदर सोहळा वैभव नगरीमध्ये, त्याचबरोबर महिला कुस्ती शौकी या ठिकाणी कुस्ती पाहण्यासाठी आल्या, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतोय. महिला कुस्ती शौकी परत कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. हप्ते भरण्याचा प्रयत्न आहे उदयनाथचा. साठे सर, आमच्या सगळ्या मंडळींचा थोडा सन्मान करा. ज्ञानेश्वर शिरसट सर, प्राध्यापक अशोक पाटील सर आणि लावून खाली धरून आणलेले एम के पाटील सर या चौघांचाही सन्मान करा. या ठिकाणी कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्यापेक्षा शरीर एम के पाटील कोणतेही देता तरी देखील त्याच्या हातात पायाला हात लावतात पैलवान. हे शिकायचं आणि याच्यासाठी अभ्यास केला जातोय की अशा सवयी लागाव्यात. तरुण मुलं चांगल्या सवयी त्यांना लाभाव्यात हाच हेतू ठेवून वैभववाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचं मैदान आज अनेक पंजाबीच्या काखेपासून ठाकरण्याचा प्रयत्न घालून मिळालेला आहे. तो जाधव पैलवान पुन्हा हक्क भरण्याचा प्रयत्न. प्रेम जाधव पुरेपूर उंची लाभलेला आहे, वजन लाभलेलं आहे. काही झालं तरी आता निकाल जाहीर झालेला आहे. कुस्ती निकालीच होणार. 2 आणि 1 नंबर. उदयराज पाटील कब्जा घेण्याचा प्रयत्न त्यांनी पकडलेले. कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. त्याच्याकडे पावर आहे, त्याची कुस्ती आहे. त्याचे हात आणि पाय चौकंडी करण्याचा तुम्हाला उदाहरण सुद्धा सांगू शकतो. 2 वर्षापूर्वी कोगीर म्हणून आमच्या भागामध्ये गाव आहे. पाहुणा आला कुस्ती लावायला, त्याच्या अंगावरती दुसरी कुस्ती गेली आणि या ठिकाणी म्हणजे गुडघ्याच्या खाली हाडच मोडलं आणि 3 लाख रुपये पडतात. एवढ्यासाठी सांगतो की बचूरला
त्याचं काम झालं, पण तोंड फक्त हात ठेवा. उदय तुला पाहिजे तसा नाव दिला नाही. उदय यानंतर अंतिम मदयुद्ध या ठिकाणी होणार आहे. वानकर विरुद्ध अमित कुमार. तर बोलू का या आज बोलू बोला. मालकला कस करायचा मालकचा मालकचा रोज गाव त्याच गावचा पैलवान लढतोय. बाबू चौगुले 35 गजेचा मालक संधी हुकली. आता परत आपल्या उदय तुला देणार का? एखादा तयार करणं ही आज काळाची गरज झालेली आहे. परत मानाचा कस करण्याचा प्रयत्न उदयराजचा आहे. इतका मोठा इतिहास कोणत्याही खेळाला 5-5.5 वर्षापासून चालत आलेली कुस्ती म्हणून म्हणलेलं आहे. जंगल में बहुत सारे पेड़ होते, जंगल में बहुत सारे पेड़ होते, लेकिन चंदन जैसा नहीं. इस दुनिया में बहुत सारे खेळ होते, लेकिन कुस्ती जैसा नहीं. अशी कुस्ती आज वैभववाडी नगरीमध्ये जोपासण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. इतका मोठा इतिहास कुस्ती या खेळाला. शाबासाहेब परत कडेला गेलेले. उदाहरण हात ओढून येणार चटणी पकडलेला आहे. घे हात ओढून, हात ओढून घ्यायला पाहिजे. अनेक शाबासाहेब कडे लावण्याचा प्रयत्न. दोघांनाही समान संधी होती. पुढची बाजू लागलीच नाही, फक्त कमरेवर. परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ. हुसेनजी पुढचे पैलवान बघा. या ठिकाणी सर्वात 10-17 कुस्ती चालू झाली, 10-22 बंद होईल. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कुस्तीचं मैदान तेही अतिकटीचं. दोघांनी चालत तरच कुस्ती निघणार आहे. त्याची नोंद घ्या. दोघांनी मागे वा, मागे वा, मागे वा. दोघांनाही परत समान संधी. हो 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 साहेब सगळ्यांनी आपल्या जबाबदारीवर जवळ बसायचं. ही लहान मुलं इथं बसलेली लहान मुलं आहेत का? हे मुलांनो आता जर पाय माझ्या अंगावर आले म्हणून ठीक आहे. तरी तुम्ही जरासं भावून बसायचं. त्यांच्या तुमच्या अंगावरती होती कुस्ती. मी दक्ष असतो, असे खूप पैलवान माझ्या अंगावर आले. तो आखाडा मैदानात कुस्ती लागण्यापेक्षा मैदान या सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाहीर झाले. कुस्ती लागण्यासाठी आपली कुस्ती निकाली होणं महत्वाचं आहे. अगोदरच तयार आहे. हातावर साहेब, हातावर पुढे पैलवान आरपारसाठी तरी निकाली होणं गरजेचं आहे. असं आहे. चिटपटीच्या कुस्तीचा वाट पाहता येत पैलवान परत पुन्हा नागपट्टी नागपट्टी या नावावरती उदयराज यादव अभिनंदन आहे. दोन्ही पैलवान अभिनंदन.